नमस्कार मंडळी. आज मी साबुदाणे वडे केलेत आणि ते सुद्धा किती छान टम्म फुगलेत. मस्त कडक आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत आणि अजिबात तेलामध्ये फुटणार नाहीत असे हे साबुदाणे वडे आहेत आणि जरासुद्धा तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत. मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. आता मी तुम्हाला फोडतानासुद्धा दाखवते. माझ्या हाताला जरासुद्धा तेल लागलेलं नाही आहे. हे वडे जे आहेत ते अजिबात तेलकट होणार नाहीत. तर याचं जे कवर आहे ते बघा किती कुरकुरीत झाले आणि त्याच्यासोबत एक चटणीसुद्धा केली आहे. चला तर मग बघूया. तर मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते रात्री भिजायला घातले होते छान स्वच्छ धुवून. साबुदाणे धुतल्यानंतर त्याच्यात मी जे पाणी टाकलेलं आहे ते साबुदाण्याच्या वर 1 इंचापेक्षा थोडंसं जास्त असं मी पाणी ठेवलं आहे. कारण की आपल्याला खिचडी करायची नाही आहे तर साबुदाण्याचे वडे करायचे आहेत. तर मी तितकं पाणी ठेवलं आहे कारण की साबुदाणे चांगले भिजले पाहिजेत ना म्हणून. आणि खूप जास्त पण भिजून चालणार नाहीत. तर आता सकाळी उठल्यानंतर मी कुकरला बटाटे लावलेले आहेत. हे 1 किलो पूर्ण बटाटे आहेत. ते मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये बटाटे लावताना त्याच्यामध्ये मी अर्धेच बटाटे बुडतील इतकं पाणी टाकलं आहे आणि चांगल्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. कारण की माझा स्टीलचा कुकर आहे. तुमचा ॲल्युमिनियमचा असेल तर 3 शिट्ट्या केल्या तरीसुद्धा चालतील. आणि आता मी थोडंसं तिखट करणार आहे त्याच्यामुळे मिरच्या जरा जास्त घेतल्यात आणि त्याचे देठं काढून मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या आहेत. कुकरसुद्धा थंड झालेलं आहे. साबुदाणे वडे करताना बऱ्याच वेळा तेलामध्ये टाकले की ते फुटतात. तर आता ते का फुटतात की फुटू नये त्यासाठी आपण काय करायचं तर ते सुद्धा तुम्हाला सांगते. आता प्रमाण बघा. मी नेहमीच घेताना असंच घेते. साबुदाणा जर का अर्धा किलो असेल तर बटाटे 1 किलो घेते आणि त्याचप्रमाणे मिरची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची. आणि जिरे जर तुम्हाला आवडत असेल ना तर मिरच्यामध्ये तुम्ही वाटताना जिरे टाकले तरी चालतील. पण माझ्या घरामध्ये ना मी एक्स्ट्रा काहीतरी वेगळं केलं ना तर ते माझ्या मुलांना आवडत नाही. जे आहे साधं सिंपल. बऱ्याच वेळानं मी बरेच मसाले असं नाही वापरत नाही वरून एक्स्ट्राचे. कारण की माझ्या घरात तसं नाही आवडत. मग बरेच जण मला बऱ्याच ताई आहेत ते मला सुचवत असतात की त्याच्यामध्ये हे पण टाकायचं होतं ते पण टाकायचं होतं आणखीन छान झालं असतं. पण ते तसं माझ्या घरामध्ये ना जास्त एक्स्ट्राचं काहीतरी टाकलं ना तर ते आवडत नाही. असं असतं ना आपल्या घरामध्ये की जसं आपण जेवण करतो ना तसंच आपल्या घरात आवडत असतं. थोडंसं वेगळं केलेलं आवडत नाही. तसं माझ्या घरात पण आहे. तर चला सगळे बटाटे सोलून झालेले आहेत आणि त्यात आपण किसून घेऊया. तर किसल्यामुळे काय होईल मध्ये मध्ये जो बटाटा थोडासा अख्खा राहतो ना तर तो मध्ये राहणार नाही आणि व्यवस्थित आपलं पीठ जे आहे आपण मळून घेणार आहोत ना मिश्रण सगळं तर ते एकजीव होईल म्हणून बटाटा किसून घ्यायचा. तर मग मी मोठ्या किसणीने किसून घेतला आहे. आता तोपर्यंत शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया. तर मी त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत. खरं तर अर्धा किलो घेतलेले तर पूर्णच्या पूर्ण मी टाकणार नाही आहे. वेगळ्या कामासाठी सुद्धा लागतात. तर आपण एकत्र शेंगदाणे भाजून घेतो ना तर त्याचप्रमाणे मी आता ते लागलेच एका हाताबरोबर ते पण होऊन जाईल ना म्हणून मी अर्धा किलो शेंगदाणे भाजायला घेतलेत आणि छान खरपूस असे मी ते भाजून घेतलेले आहेत. आणि आता थंड झाल्यानंतर त्याचा जाडसर असं मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर आता ते थंड होतात ना तोपर्यंत आपण हे जे काल जे साबुदाणे ठेवले होते भिजायला ते बघा किती छान फुगलेत. एकदम मस्त. म्हणजे रात्री कधी पण ना वडे करायचे असतील ना तर ते रात्रीच भिजवून ठेवा. आणि जर का संध्याकाळी करणार असेल ना तर मग ते निदान 5 ते 6 तास तरी भिजलं पाहिजे. तेव्हाच ना आपले वडे एकदम छान बनतात. मस्त कुरकुरीत होतात, कडक होतात आणि तेलसुद्धा पित नाहीत. तर आता मी ते सगळंच साबुदाणा या 1 किलोच्या बटाट्यांमध्ये टाकून घेणार आहे. आता मी चांगला मोठा टोप घेतला होता पण त्याच्यात काही पुरत नाही आहे. आता मला मोठं भांडं घ्यावं लागणार. तर तोपर्यंत आता शेंगदाणेसुद्धा आपले थंड झालेत. तर मी आता ते मिक्सरमधून चांगले ओबडधोबड असे वाटून घेते. आता ही मोठी कढई चांगली घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये काढून घेते. म्हणजे काय होईल आपल्याला छान मळता पण येईल ना. पीठ चांगलं एकजीव झालं पाहिजे. पीठ म्हणजे हे जे मिश्रण आहे तेच. तर आता आपल्याला छान ते मॅश करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पसरट भांडं पाहिजे होतं मला. तर मी पसरट भांडं करून घेतलं कारण की मोठ्या टोपामध्ये म्हणजे त्या टोपामध्ये झालं नसतं ना एवढं सगळं मिश्रण म्हणून. तर आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी घेतलेला आहे आणि तो पाव किलो शेंगदाण्याचा कूट आहे. म्हणजे अर्धा किलो साबुदाणे 1 किलो बटाटा आणि त्याला शेंगदाणे जे आहेत ते पाव किलो घेतलं आहे आणि भरपूर मिरच्या. आता मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या. म्हणजे ज्याला जितकं तिखट लागेल तितकं. तर आम्हाला ना थोडंसं जास्त तिखट आवडतं म्हणजे मुलांना वगैरे सगळ्यांनाच. तर आता मी मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर का त्याच्यामध्ये जिरे आवडत असेल ना म्हणजे मिरची वाटताना तर टाकून घ्या तुम्ही. मला जरा मिरचीची ना खूप ॲलर्जी होते लगेचच्या लगेच. मग मी एकदम फास्टमध्ये हे पीठ मळून घेतलं आहे. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते छानपैकी एकजीव करून घ्यायचं. चांगला गोळा एकदम झाला पाहिजे. एकदम रगडून मळायची काही गरज नाही आहे. फक्त एकजीव झालं पाहिजे बस. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे. आता त्याचा आपण गोळा करून घेऊया. आता बघा प्रत्येक वेळी आपल्याला जेव्हा आपल्याला हे वडे करायचेत ना तर त्यावेळी हाताला पाणी लावायचं दोन्ही आणि मग नंतरच हे वडे करायला घ्यायचं. थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं. जेवढा मोठं आपल्याला वडा पाहिजे तितकं पीठ काढून घ्यायचं. छान गोल गोल करून
एक जीव करून घ्यायचा चांगला गोळा, पिठाचा गोळा आपण करतो ना तसंच. आणि आता मी तेलसुद्धा एका बाजूला गरम करायला ठेवलं आहे. बघा तुम्ही, मी मोठीच फ्लेम ठेवली आहे गॅसची. आणि तोपर्यंत आता तेल गरम होईल ना, तोपर्यंत आपल्याला जितके वडे करायचे तितके कढून घ्यायचे. आता माझी ही जी कढई आहे ना, याच्यामध्ये मी चांगले मोठे मोठे वडे आहेत. तरीसुद्धा एका बॅचमध्ये मी 6 ते 7 वडे तळते. इतके वडे त्याच्यामध्ये होतात तळून. तर आता तुम्हाला पुढच्या वेळी आता तळताना तुम्हाला दिसेलच. तर आता आपण हे छानपैकी वड्यांना न नेहमी पाणी लावूनच आपण घ्यायचं, म्हणजे ना ते ना दिसताना छान दिसतात आणि फुटतसुद्धा नाहीत. कुठेच आपला जो वडा आहे ना, तो कुठे असा क्रॅक नाही झाला पाहिजे. व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ म्हणजे आपलं हे मिश्रण. तर बघा, म्हणजे क्रॅक न होण्यासाठी आपल्याला दोन्ही हाताला पाणी लावूनच घ्यायचं, नाही तर ना ते हाताला चिटकतात ना, म्हणून आपण हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे वडे छान होतात. आणि आता कडकडीत छान मस्त आपलं जे तेल आहे ना, ते मस्त गरम झालेलं आहे. तर आता मी जरा गॅस स्लो केला होता, तर आता परत एकदा फास्ट करते. सगळ्यात पहिला मी एकच वडा टाकते, कारण की पहिला वडा आपण जर टाकला ना, तर तो बराच वेळ त्याला कलर येत नाही आणि म्हणून आहे ना, आणि तो चांगला कडक कुरकुरीतसुद्धा होतो. मग आता मी पहिला वडा तळून घेतला म्हणून मी दाखवला नाही तो. आणि आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता तेलामध्ये आपण हे वडे सोडून घेऊया. तर बघा, जवळजवळ मी 6 ते 7 वडे सोडलेले आहेत. तर सगळे असे ना एक वड्यांमध्ये ना जरासा ना गॅप ठेवलात तर बरं होईल, म्हणजे ना ते चिटकत नाहीत एकमेकांना. हे बघा, तर जे चिटकले ना तरी काय काळजी करण्यासारखं नाही आहे. हे बघा, लगेच निघून जातात ते. आणि आता तुम्ही बघाल ना, तर तेलामध्ये आपण हे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, आता हे वडे तळण्यासाठी मी जितकं तेल घेतलेलं आहे ना, तर तुम्ही जेव्हा वडे पूर्ण तळून झाल्यानंतर जर बघितलात तर तुमचं वड्यांचं तेल आहे ना, अगदी जितका साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी जितकं तेल लागतं ना, अगदी तितकंच या वड्यांनासुद्धा तेल लागतं. जास्त तेल लागत नाही. तर तुम्हाला कढईत तेल उरल्यानंतर ते लक्षात येईल. म्हणून साबुदाण्याच्या वड्यांना इतकं जास्त तेल लागत नाही असं मला वाटतं, कारण की माझ्या वड्यांना जास्त तेल लागत नाही, कारण की मी ही कढई वापरते. मी काही त्या कढईचं प्रमोशन करत नाही आहे, पण मला खूप आवडते म्हणून मी सांगते. तर आता याला छान रंग येईपर्यंत वडे छान वरती तरंगले पाहिजे तेलावर, इतके छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला रंग जर आला ना छान, म्हणजे आपले वडे छानच झालेले असणार. त्याला छान रंग आला, कलर जर सुंदर दिसतोय, तर ते कडक झालेले असणार, कुरकुरीत झालेलेच असणार. आणि हे असं व्यवस्थित प्रमाण घ्या. आणि तुम्हाला मी आता दाखवताना बघा, अजिबात कुठेही वडा फुटलेला नाही आहे आपला. तर असंच करायचं आहे. चांगलं कडकडीत तेलामध्ये सोडायचे वडे आणि शेवटपर्यंत गॅस आपला फ्लेम वगैरे स्लो करायची नाही, त्याच्यावरच शेवटपर्यंत तळायचं. आता हे वडे तळून झालेत आणि कुठेही तुमचा वडा जो आहे ना, असा रंग जर आला असेल ना, तर कुठेच आतमधून कच्चासुद्धा राहणार नाही. तर आता ही त्याची टिप्स आहे. टिप्स म्हणा किंवा जे काय माझा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर आता हे जे तळून झालेले वडे आहेत ते आपण काढून घेऊया. तर बघा, मी तुम्हाला 2 वेळा दाखवते सोडून, आणि तळतानासुद्धा दाखवते आणि काढतानासुद्धा दाखवते. तर आता हे 6 वडे तुम्हाला दाखवलं मी. माझी कढई इतकी मोठी आहे की त्याच्यामधून इतके वडे ते एकत्र तळून होतात, म्हणजे 6 ते 7 मोठे मोठे वडे एकत्र तळून होतात. चला आता वडे जोपर्यंत तळून होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर त्यासाठी मी रात्री दही लावलं होतं. तर आपल्याला ना या वड्यांबरोबर ही चटणी खूप छान लागते. तर नक्की करून बघा. 4 मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, आणि जितकं हवं आहे तितकं दही घ्यायचं. तर आवडत असेल, आपल्या घरात सगळ्यांना आवडत असेल, तर मग मी आता 3 मोठे मोठे चमचे घेतलेत आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे 2 चमचे. आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं, पाणी वगैरे टाकायचं नाही. आता तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही मग त्याच्यामध्ये दही पण ॲड करू शकता किंवा शेंगदाण्याचा कूटसुद्धा ॲड करू शकता. ही चटणी या वड्यांबरोबर अप्रतिम लागते, खूप छान लागते. तर आता आपले वडेसुद्धा तळून झालेले आहेत, तर ते सुद्धा आपण काढून घेऊया. चला, माझे जवळजवळ सगळेच वडे तळून तयार आहेत आणि चटणीसुद्धा तयार आहे. तर आपण वाढून घेऊया. आणि या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटे, याच्यामध्ये भरपूर असे तुमचे साबुदाणे वडे बनतील. माझ्याकडे सुद्धा भरपूर झालेले आहेत. हे मी तुम्हाला इतकेच थोडेसे दाखवलेले आहेत. पण तुमच्याकडे सुद्धा एखादी पार्टी वगैरे असेल ना मुलांची, तर तुम्ही नक्की करू शकता. आणि कमी करायचं असेल ना, तर मला तुम्ही खूप जण विचारता, मला जर का कमी प्रमाणात करायचं असेल तर मी जितकं प्रमाण सांगितलं आहे त्याच्या अर्धा तुम्ही करा. चला, तर मग आता हे जे वडे आहेत ते मी तुम्हाला फोडून दाखवते. खूप गरम आहे. मी गॅसवरून काढल्या जो हा वडा आहे तो तुम्हाला फोडून दाखवते. किती कुरकुरीत झाला, एकदम मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि कडक असा छान झालेला आहे. आणि आतमधून पण तुम्हाला दाखवते बघा, कुठेच कच्चा वगैरे, म्हणजे वरून जर असा कलर आला असेल ना, तर ते आतून अजिबात कच्चा नसणारच.
म्हणजे माझा असा अनुभव आहे, तर तसं तुम्हाला सांगते. मी फ्लेम कधीही स्लो करत नाही. तर तुम्हीसुद्धा तसं करून बघा. तर तुम्हाला वडे आवडले का? नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय. परत भेटूया.